या मेळाव्यातच बौद्धाचार्यांचं आयडेंटिटी कार्ड रिन्यू करायचं, केंद्रीय शिक्षकांचं आयडेंटिटी कार्ड रिन्यू करायचं. आपले 4 टेबल टाकावे लागले तरी चालेल. की जर त्या मेळाव्याच्या दिवशी जर उपस्थित नसेल, कार्ड रिन्यू त्या दिवशी झालं नाही, तर मात्र 1 वर्षासाठी आपलं रिन्यू करता येणार नाही. का पुढचा मेळावा होईल त्या, आणि मग त्या गॅजेटमध्ये ज्यांचं नाव असेल तेच बौद्धाचार्य अधिकृत आहे, तेच केंद्रीय शिक्षक अधिकृत आहे. बौद्धाचार्यांना पुन्हा सूचना आहे की या तक्रारी जास्त यायला लागल्यात पैसे जास्त घेण्याच्या, का तुम्हाला काय बिना भांडवलाचा धंदा खोलला, इथं धंदा ज्याला वाटत असेल त्याने येऊच नका. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. दीक्षा दिली ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय महाउपासी मीराताई आंबेडकर यांच्या 49 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, आपले सर्वांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन. आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणजे जिल्हा शाखेची महत्वपूर्ण बैठक आणि त्याबरोबर महिला कार्यकारिणीचा सत्कार हा महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महत्वाचा विषय आहे की बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक मेळावा ही वर्षाला रिव्हिजन झाली पाहिजे. जे काही बदल होत आहेत केंद्रात, संस्था झपाट्याने बदलते, परिवर्तन करते. आमच्याकडे तर दर आठवड्याला मीटिंग आहे, आम्ही तुम्हाला महिन्याला मीटिंग घ्यायला सांगतोय, पण आमच्याकडे दर आठवड्याला मीटिंग आहे, दर बुधवारी मीटिंग आहे, आणि विषय 8-9 विषय असतात. कालच्या मीटिंगचे 9 विषय. आता आम्ही मीटिंगला क्रमांक दिला. कालची मीटिंग 109वी मीटिंग होती, 109 मीटिंग दर बुधवारी मीटिंग. कारण त्याच्यातून बाबा आपल्याला सर्वानुमते सर्वसमावेशक निर्णय घ्यायला बरं पडतंय. आणि त्यामुळं हा जो काही मेळावा आहे, वर्षातून एक मेळावा होणं गरजेचं आहे. जे काही परिवर्तन झालंय, नवीन जबाबदारी आहे, नवीन काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ते सांगणं. त्यासाठी 29 तारीख आपण हे केलेली आहे, 29 मार्च. हो, कदाचित 29 मार्च किंवा त्याचा पुढचा रविवार 5 एप्रिल असं होऊ शकतं. कारण आमच्या जे तारखा आहेत त्याच्यावरती सांगतो ना, 2 दिवसातच सांगतो, 2 दिवसात. आता जो मेळावा असेल, या मेळाव्यातच बौद्धाचार्यांचं आयडेंटिटी कार्ड रिन्यू करायचं, केंद्रीय शिक्षकांचं आयडेंटिटी कार्ड रिन्यू करायचं. आपले 4 टेबल टाकावे लागले तरी चालेल. आयडेंटिटी कार्ड म्हणजे पुढच्या वर्षाचं, कारण 29 मार्चला आपण हे घेतोय, त्यामुळं 26-27चं रिन्यू जे आहे ते आपल्याला या दिवशी करायचंय. आणि त्या दिवशी मेळाव्याला कोण नसेल, हे आतापासून प्रचार करा, मेसेज टाका, व्यवस्थित संदेश पोहोचू द्या की जर त्या मेळाव्याच्या दिवशी जर उपस्थित नसेल, कार्ड रिन्यू त्या दिवशी झालं नाही, तर मात्र 1 वर्षासाठी आपलं रिन्यू करता येणार नाही. का पुढचा मेळावा होईल त्या, आणि येणार नाही. फक्त त्याला अपवाद असेल, इमर्जन्सी म्हणजे तो माणूस ऍडमिटच आहे, तेवढा अपवाद असेल, ऍडमिट तो स्वतः असेल तर ते सर्टिफिकेट द्यावं लागेल, किंवा परिवारातलं कोणी ऍडमिट. म्हणजे असं होऊच नये, कशाला उगाच तेवढ्यासाठी ऍडमिट व्हायचं काय.
होतात तसे. तर एकजूट एवढीच गोष्ट राहील. तर त्या दृष्टीनं आणि हा जो हे आहे कमिटीची जबाबदारी सर्वांची. गेल्या वर्षी जी काय आमच्याकडे केंद्रीय शिक्षक किंवा बौद्धाचार्यांची नोंद आली, समजा गॅजेट आलं, ते अतिशय कमी होतं. मग आपली जबाबदारी काय की बाबा त्या माणसापर्यंत आपला मॅसेज गेला पाहिजे. तर मॅसेजच नाही मिळाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जर बौद्धाचार्य म्हटलं तर 1000च्या वरती आहे. पण ती का नोंद करत नाही, का होत नाही, काय कारण असतील ना काही, पण आपल्याला जावं लागेल. परिवर्तन हा नियम आहे निसर्गाचा, बौद्ध धर्माचा प्रमुख सिद्धांत आहे. मग आमच्यामध्ये का परिवर्तन होत नाही, आम्ही रूढ का होतोय, आम्ही त्याच गोष्टी का धरून बसतोय. आमच्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण सर्वांनी, जे कोण येत नाही गुरुजी, कोण रिन्यू करत नाही, पण तुम्हाला माहिती हा केंद्रीय शिक्षक आहे, शिक्षिका आहे, त्यांना बोलवा, संपर्क करा, सगळ्यांनी प्रयत्न करा, कार्ड रिन्यू करा, बौद्धाचार्यांचे कार्ड रिन्यू करा. जास्तीत जास्त हे सर्व जे काय आहे केंद्रीय शिक्षक आणि बौद्धाचार्य म्हणजे तर ते 1000च्या वरती आपल्याकडे बौद्धाचार्य आहे. गेल्या वर्षीची जी काही लिस्ट आली होती एक 400च्या आतमध्ये होती. मी लगेच बोललो का हे चुकीचं झालेलं आहे, खूप बौद्धाचार्य आमच्याकडे, मग संपर्क करावा लागेल त्यांच्याशी. म्हणजे का रिन्यू करत नाही बाबा, वय झाला असं काय असू शकतं, काही पण असू शकतं. तर आपल्याला ही जी का पाठवण्याची संख्या आहे, आपण एवढ्या प्रयत्नानं करतोय बौद्धाचार्य, आणि मग ती अशी जर गळत राहिली 300 200 हे बौद्धाचार्य एकदम नथिंग आहे, काही नॉमिनल आहे. तर त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करावे. मग तो गॅजेट बनेल, गॅजेट आपण आता या वर्षाला त्या बौद्धाचार्यांचं गॅजेट, आणि मग ते गॅजेट आपण दमायनमध्ये प्रसिद्ध करणार आहोत. आणि मग त्या गॅजेटमध्ये ज्यांचं नाव असेल तेच बौद्धाचार्य अधिकृत आहे, तेच केंद्रीय शिक्षक अधिकृत आहे. हा सुरुवातीच्या काळात खूप प्रयत्न झालाय, केलाय आम्ही तो प्रयोग आणि यशस्वी झालाय. म्हणजे 99 2000 2005 पर्यंत दरवर्षी आम्ही ते दमयनमध्ये छापवतो. संपूर्ण भारतातले बौद्धाचार्य, एवढे बौद्धाचार्य आहेत ठाणे जिल्ह्यात इतकी यादी नावाचं. तर तशा पद्धतीचं ते गॅजेट जे आहे आपलं यावेळेला ते असणार आहे. आणि त्या गॅजेटमध्ये सगळ्या बौद्धाचार्यांचं, सर्व केंद्रीय शिक्षकांचं हे नाव असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागेल. एखादा बौद्धाचार्य सुटला, त्याचं नाव नाही आलं, रिन्यू नाही झालं, ती जबाबदारी त्याच्या इतकीच आपली पण, पदाधिकाऱ्यांची पण ती जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या लोकांना प्रेरित करावं, संपर्क करावा तालुक्यांनी देखील, की बाबा किती बौद्धाचार्य, प्रत्येक तालुक्यावरती देखील ही जबाबदारी असते. आणि त्या दृष्टीनं जास्तीत जास्त जे काही बौद्धाचार्य आहे, म्हणजे बौद्धाचार्य बनवून रेकॉर्ड आपलं कमी दिसत, रेकॉर्ड आपलं कमी दिसतंय. लढाई जिंकतोय आपण प्रत्यक्ष मैदानावरती, पण तहामध्ये हारतोय, तशी गोष्ट आहे. तहामध्ये हारतोय आपण, रेकॉर्ड बनवताना प्रॉब्लेम होतोय, ते कमी अधिक होतंय, हे होता कामा नये. तर त्या दृष्टीनं बौद्धाचार्याच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो. हा मेळाव्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा फी 300 रुपये आम्हाला बुरधण आला, अमुक झालं तमुक झालं. आता माग काय केलंय ते काही हे नाहीये, परंतु एवढी फी आपण 15 मिनिट आपण हे घेतो, जमला घेतो बौद्धाचार्यांकडून, त्यामुळे एवढी फी आपल्याला घेता येणार नाही. जे काही जेवणा खावं कोणाचं काय म्हणणं नाही का लाडू द्या, गुलाबजाम द्या, अमुक द्या, तमुक द्या, काय म्हणणं नाही. मसाले भात द्या, सगळ्यांची तयारी ना दुपारी, संध्याकाळी जाऊन रविवार असल्यामुळे काय खायचं ते घरी, मसाले भात, लोणचं, बस एवढ्या गोष्टी द्या. लाडू पण नको आहे. आणि त्यामुळं आणि जे काही फोल्डर वगैरे नको आहे, फोल्डर देण्याची काय गरज,
सगळ्यांनी पेन घेऊन या. सगळे बौद्धाचार्य आहे, पेन घेऊन यायचा. एक 10 पेजेसचं जे आहे ना बुकलेट येतंय, छोटं बुक, ते बुक घ्यायचे. त्याच्यावरती जिल्हा शाखेचं नाव आणि तारीख आणि हे सगळं छापायचं. एक एक बुक फक्त द्यायचं, एक एक बुक असते. त्याचे खूप सॅम्पल माझ्याकडे. जे लोक 50 लोक जरी शिबिरात बसले ना तरी माझ्याकडे ते बुक आहे. 50 लोकांसाठी बनवतो. कायमस्वरूपी राहत आहे. या तारखेला हा मेळावा झाला होता, या तारखेला हा कार्यक्रम. तुम्हाला पण ते स्मरणात. फोल्डरची वगैरे काही गरज नाही. कोणी फोल्डर घेऊन फिरत नाही, काही गरज नाही. एक एक बुक द्यायचं आणि पेन स्वतः घेऊन यायचं. एखादं डझन राहू द्या बाबा, कोण काय चुकून आलं तर हा तर एवढं. आणि त्याची जी फी आहे ती 100 रुपये. जास्त फी घेऊ सांगते 100 रुपये रेट घ्या. याच्यातून ते लोक आपण बौद्धाचार्याला 15 मिनिटं पण करतोय. त्यामुळं मग काय होतं माहितीये का, एका घरातून जर 2 माणसं असतील, होऊ शकतं ना, केंद्रीय शिक्षक शिक्षिका किंवा बौद्धाचार्य, 2 बौद्धाचार्य, तर 300 म्हणजे 600 रुपये ते येतच नाही. म्हणजे कमी माणसं येण्यापेक्षा जास्तीत जास्त माणसं येऊ द्या. साधं जेवण ठेवा आणि जेवणात थोडंसं खुर्ची आहे ते कमी करून देतात तुम्हाला सगळ्या ह्याच्यात. जे काय म्हणाल ते देतील. काय त्यांना परवडलं पाहिजे. कारण विमरान साहेबांचं पण तटक आहे की बाबा पैसे जास्त घेऊ नका, त्यामुळे लोक येत नाही. लोक आले पाहिजे, पैसे आपण उभे करू. आणि आम्हाला कोणाला धम्मदान देऊ नका. माझं तर काय म्हणणंच आहे, देऊ नका धम्मदान. इथले लोक असतील का धम्मदान द्यायचंय, फक्त त्यांना नॉमिनल पाकिट असू करा पुढं गुरुजी घ्या. आम्ही घेतच नाही. मी नाही घेतलं का सगळे घेत नाही. काय त्याचं काय प्रॉब्लेम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तालुका शाखांनी 56 गावात जायचंय, त्याचं काय झालंय, आपल्याला 56 गावात पोहोचायचं आहे. प्रत्येक तालुक्याला यावर्षी मिनिमम 56 गाव. आपला तर संकल्प आहे की तालुक्यात असलेल्या सर्व गावापर्यंत आपल्याला पोहोचायचं. परंतु यावर्षी 56 गावामध्ये पोहोचायचंय. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करा. कुठं जर काही कमी वाटत असेल, म्हणजे अडचण येत असेल, माझी गरज असेल, सगळ्यांची, हे टार्गेट पूर्ण करायला कुणालाही, आणि आपण कुणी खूप मोठे नाहीत, नेते नाहीत. बऱ्याच वेळेला जिथं गरज असेल तिथं आपल्याला जाणं गरजेचं आहे. माझं म्हणणं असेल, जर कुठं गरज असेल अगदी गावात देखील आणि माझी आवश्यकता असेल तर मी यायला तयार आहे. कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही तालुक्यात गरज असेल माझी, म्हणजे तुम्ही आल्यानं होणार आहे तिथं, तर मी यायला तयार आहे. मला त्याच्यामध्ये कमीपणा नाही. ती मुरबाडची बुकिंग झालेली आहे, मी यायला तयार आहे. ओके, तर त्या पद्धतीनं आपल्याला हे काम प्रायोरिटी बेसिसवरती आपल्याला हे काम करावं लागेल. आणि तरच आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही लोकाभिमुख करू शकतो. सत्तेचे विकेंद्रीकरण केलंय आणि त्यामुळं या गोष्टीला कालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करू नका. कालच ओटीनं सुरुवात झाली आहे, तुम्हाला सांगतो. चांगल्या गोष्टी सुरुवात होते ठाणे जिल्ह्यातूनच. कालच मीटिंग मध्ये एक ठराव झाला. नागपूरला वहिनी साहेब गेल्या होत्या, त्यांच्याकडे तक्रार अशी झाली, म्हणजे दर्शना वहिनी, भेगाव साहेबांचे दोघे गेले, एक आहे. तिथल्या महिलांनी सांगितलं का आम्हाला स्वतंत्र काम करायचं नाही, जमतच नाही आम्हाला पुरुषांच्या बरोबरच काम करायचंय. आम्ही कालच्या मीटिंग मध्ये ठराव घेतला, ज्यांना पुरुषांच्या बरोबर काम करायचंय त्यांना मोकळी घ्या. ज्यांना स्वतंत्र काम करायचंय भले जिल्ह्यातही आहे,
त्यामुळं आपल्याला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा. हे सगळं तुम्हाला कदाचित माहित नसेल. एक वेळ अशी होती की माझ्याकडे 3 पदं होती. मुद्दाम सांगतोय, मुंबईचा अध्यक्ष, त्याच्या आधी ठाण्याचा अध्यक्ष होतो, त्यावेळेस मी प्रशिक्षण विभागाचा सचिव होतो. मुंबईचा अध्यक्ष होतो, एकच वर्षात महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रशिक्षण विभागाचा सचिव. असे 3 पदं एकाच वेळेला होते. संस्थेमध्ये ताई साहेबांच्या समोर राजीनामा देणार मी माणूस. मला कुठलंही एकच सांगा, एक तर मुंबईचा अध्यक्षपद, नाहीतर महाराष्ट्राचा अध्यक्ष. 2003 ला मी मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा दिला. 5 ला कार्यकारिणी बदलली, केंद्रीय कार्यकारिणी. मी प्रशिक्षण विभागाचा प्रमुख होतो. 8 ला 2008 ला 4ही विभाग ताई साहेबांनी बरखास्त केले. 4ही विभाग, संरक्षण विभाग, महिला विभाग, प्रशिक्षण विभाग आणि विपश्यना विभाग, असे 4ही विभाग बरखास्त केले. 2008 पासून तर 2011 पर्यंत मी आणि भंडारे साहेब, पवारताई, बी.के. आयरे गुरुजी, जी.डी. कसबे गुरुजी, हे आम्ही सर्व 4ही लोक केंद्रीय सदस्य म्हणून काम केलंय. केंद्रीय सदस्य म्हणून काम केलंय. आम्ही ताई साहेबांना विचारायला गेलो नाही, काय झालं एवढं, एक वेळ ज्या माणसाकडे 3 पद आहे त्या माणसाला कुठल्याच पदावर नाही, काही नाही, आपल्याला काम करायचे. पुन्हा 2011 ला त्यांनी मला राष्ट्रीय सचिव म्हणून घेतलं. मध्य प्रदेश, गुजरात जीवनात चढ उतार होता. आपण संस्थेचं काम इमाने इतबारे आणि निष्ठेनं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. वरिष्ठांना काही नाही करायचं ते करतील. जे काही वरिष्ठांना योग्य वाटतंय, सगळ्याच लोकांना एकाच वेळेला समाधान नाही करू शकत कोणी बी, थोडं मागे पुढे राहणारच आहे. आणि त्यामुळं आपण निश्चित त्या भावनेनं काम करावं. बौद्धाचार्यांना पुन्हा सूचना आहे की या तक्रारी जास्त यायला लागल्यात, पैसे जास्त घेण्याच्या, 2,000 सर्रास चालू आहे. त्यामुळं आता त्या मेळाव्यामध्ये एक विजिलन्स कमिटी डिक्लेअर करू. आपण डिक्लेअर नाही करायची, ती म्हणजे सांगायचं फक्त, त्याच लोकांना लेटर द्यायचं. 4,000 करू नका, पैसे पुरत नाही हो. आपण एवढं आयुष्यभर जी काही सर्व्हिस केली, कोणाला 50,000 पगार, लाख रुपये पगार, बॅलन्स काय आता आपल्याकडे? धंदा करतायत काही लोक, काही बॅलन्स नाहीये. आणि या संस्थेच्या, या कामाचा, या पदाचा धंदा करू नका. आऊट वाढ लवकर. धंदाच करतात, धंदाच करतात. धंदा करू नका. धंदाच करतात. जर प्रामाणिकपणानं जर तुम्ही काम केलं तर संस्थेकडून खूप बेनिफिट आहे तुम्हाला. धंदा करणार, कारवाई करणार, कारवाई करावी लागेल. का त्याशिवाय 1-2 माणसाला घरी बसवल्याशिवाय बाकीच्यांना वचक बसत नाही. तर नाही काय होतंय, काय चाललं, नीतिमत्ता जवळजवळ म्हणजे 50% तरी संपलेली. त्या काळात हाराडी माणसं होते हो. आपलं तुमचा मान सन्मान खूप मोठा आहे, लाख मोलाचा आहे हो. त्याची किंमत होऊ शकत नाही, त्याची कोणीच किंमत करू शकत नाही. आणि त्यामुळे माझं तर त्याच्यामुळे नेहमीच म्हणणं आहे, घरामध्ये बौद्धाचार्यांनी फिक्स रेट ठेवा. फिक्स रेट लिहा. विवाह विधी 1,000 रुपये फक्त, असं लिहा, फक्त 1,000 रुपये दिले, त्याच्यात सर्टिफिकेट आहे ते द्या बरोबर.
आम्ही कॅल्क्युलेशन करूनच केलंय ना ते. का तुम्हाला काय बिना भांडवलाचा धंदा खोलला इथं? धंदा ज्याला वाटत जातो त्याने येऊच नका, काही बंद पडत नाही. बाबा मला तुम्ही धंदा करू देत नाही म्हणून मी राजीनामा देतोय बौद्धाचार्य पदाचा, लिहा. हा धंदा नाहीये. फक्त सारखं सारखं तुमचं नुकसान होऊ नये म्हणून थोडंसं दमदा आहे एवढंच. घरातून तुम्हाला घरच्या लोकांनी हाकलू नये, सारखं नुकसान करतायत बुवा म्हणून ते दमदा आहे. माझं तर चॅलेंज आहे की बाबा ज्याच्याकडे पैसे नाही ना आम्ही फुकट लग्न लावतो, सर्टिफिकेट आम्ही देतो. आम्ही फुकट लग्न लावायला तयार आहे भारतीय बौद्ध महासभा. फक्त तुम्ही हजारो रुपयाचे कपडे घ्यायचे नाही. मात्र आम्ही हे पेढे पण आणू, पुष्पहार पण आणू, पुष्पगुच्छ पण किती लागतील हो? करू एक प्रयोग, 1000 रुपये लागतील. प्रमाणपत्र पण त्याच्यात देऊ, काय हरकत नाही. हा धम्म प्रचार आहे, या धम्मवाडीच्या वाट आहे. तर या पद्धतीने आपण सगळेजण थोडस आंग झटकून काम करूया. ठाणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बोलल्या जाते की बाबा ठाणे जिल्हा म्हणजे देशामध्ये नंबर 1. आपण अशी गिनती करतोय का महाराष्ट्राच्या बाहेरचं एक राज्य तरी इथला एक जिल्हा. ठाणे जिल्ह्याच्या बाबतीत आमचा एक तालुका म्हणजे इतर एक जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचा आमचा एक तालुका म्हणजे इतर ठिकाणचा एक जिल्हा आहे. कुठलाही जिल्हा असो, ठाणे जिल्हा वगळता. एवढी जर केंद्र आपली कदर करतंय, आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. स्पर्धेमध्ये कुणी तुमच्या यायला तयार नाही आणि ही खूप वर्षापासूनची गोष्ट आहे. मी जिल्हा अध्यक्ष नव्हतो तिथपासून लोकांचं म्हणणं, अरे आमचा दुसरा नंबर आला पाहिजे. म्हटलं पहिला का नाही? नाही पहिला आमचा येणार नाही का? ज्या जिल्ह्यात BH गायकवाड गुरुजी राहतात तिथलाच पहिला नंबर येईल. तुम्हाला एनी टाइम मार्गदर्शन आहे ना, एनी टाइम सांगा काय नाही मार्गदर्शन आहे. कुठे यायला तयार? माझं होम ग्राउंड आहे ना, होम ग्राउंड आहे. मला तिथं स्वाभिमानानं बोलता येते की नाही ठाणे जिल्ह्यात असं आहे. तिथं आता चर्चा झाली आहे निखिल गेल्यानंतर. म्हटलं अरे ठाणे जिल्ह्याला काय केलं? भीमराव साहेबांकडे कंप्लेंट. मी म्हटलं आमचा कल्याण तालुका जाधव, आमचा कल्याण तालुका जाधव, अशोक जाधव, GM राजगुरू त्यांची कमिटी, विजय गायकवाड त्यांची कमिटी आणि शिलाताई तायडे यांची कमिटी कंटिन्यू त्यांच्या फॉलोअप मध्ये आहे. साहेबांच्या समोर सांगितलं, केंद्राच्या मीटिंग मध्ये सांगितलंय आणि कोणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये. यांच्याही संपर्कात होतो मी. कुठं आहे तुम्ही, काय आहे, इकडं जा तिकडं जा, घरी यांना बोललो, घरी गेले. आम्ही पण आलो, परंतु बाबा इथली जबाबदारी जास्त येते आपली. तर त्या दृष्टीनं आपण म्हणजे आम्हाला तो स्वाभिमान आहे ना आणि आम्हाला विश्वास पण आहे की नाही एखादी गोष्ट सांगितली ना मग मी GM राजगुरूला सांगू द्या, ते अशोक जाधवला सांगतील, मी यांना सांगू द्या, ते त्यांच्या कमिटीला सांगतील. ते आम्हाला विश्वास आहे आणि खूप विश्वास आहे, संस्थेचा खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला आपण सगळेजण सार्थ ठरूया अशी मंगल कामना व्यक्त करतो. महिला कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि काय असं डोक्यात ताई हे पाहिजे असं जे काय असं ते सोडून द्या. आणि नाही मला वैयक्तिक आणि दुसरी गोष्ट आहे का, त्या व्हॉट्सअप वरती मेसेज काय टाकू नका. व्हॉट्सअप वरती मेसेज टाकू नका. हे अंधश्रद्धेत होतं ते मग आम्ही टाकायला लागल्यावर काय होईल? कोण अंधश्रद्धेत आहे, कोणी कंदुरी केली आणि कोण हळद लावून नाचलंय, कोणी वटी भरली, याचे सगळे रिपोर्ट आमच्याकडे. आम्ही काय विचार करतो बाबा नको दुखवायला, काय सगळे रिपोर्ट आहे. कोण काय करतंय ते, कोणी हळद लावूनच नाचलंय पोराला घेऊन नाचवाला. अजून कोणी नियम आहे ना, नियम आहे.
कोणी अजून काय काय करतंय, वटीच भरतंय, तिचे फोटो आहे, कोणी अजून काय करतंय, फोटो आहे, समज पण. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.